नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी कारवाई करून तब्बल 10 किलो गांजासह एकास अटक केली आहे। मारुती नागनाथ माने वयवर्ष 27 राहणार सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्याकडून 5,42,040 रुपये किमतीचा 10 किलो 510 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, मोबाईल व रोख रक्कम असा माल जप्त करण्यात आला आहे। तर चाकण पोलीस स्टेशन या ठिकाणी एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवे व त्यांच्या पथकाने केली आहे। नशा करण्यासाठी मला गांजा दे किंवा दारू पाज असे म्हणत एका तरुणाने शिवीगाळ करत डोक्यात वीट मारून जखमी केले। मी इथला भाई आहे असे म्हणत परिसरातील घरांवर दगडफेक करून दहशत माजवल्याचा प्रकार चाकण जवळील भोसे तालुका खेड या ठिकाणी घडला आहे। गणेश धर्मराज बागल राहणार काळूस रोड भोसे तालुका खेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोन्या उर्फ ओंकार नवनाथ पहाड राहणार भोसे तालुका खेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आरोपीने दोघांना काळूस रोड या ठिकाणी थांबवले। गांजा दे किंवा दारू पाज, तुला येथून जाऊ देणार नाही असे आरोपी म्हणाला। त्यानंतर यातील फिर्यादी व साक्षीदार तेथून निघाले असता पाठीमागून आलेल्या आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात वीट मारून जखमी केले। त्यानंतर आजूबाजूच्या घरावर दगड आणि विटा मारल्या। त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाल्याने लोकांची धावपळ उडाली। गावोगावी वाढत असलेली ही गुंडांची दहशत थोपवण्याची मागणी होत आहे। भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत सागर तुकाराम लांगी वयवर्ष 25 राहणार शिंदे तालुका खेड हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना वासुली तालुका खेड या ठिकाणी घडली आहे। लांगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अरुणकुमार कन्हैयालाल कोल वयवर्ष 29 राहणार मध्य प्रदेश या ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे। तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाने चाकण जवळील साबळेवाडी तालुका खेड या ठिकाणी दारूभट्टीवर कारवाई केली। जयश्री अंकुश जगताप राहणार साबळेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे। आरोपीने गावठी हातभट्टीसाठी लागणारे कच्चे रसायन जवळ बाळगले, तसेच बेकायदेशीररित्या दारूभट्टी लावताना आढळून आले। तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय झाल्यानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। खेड तालुक्यातील धरणांना देखील आता पावसाची प्रतीक्षा आहे। खूप मोठ्या प्रमाणावर उपसा होत असलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात आता केवळ 15% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। याबाबतची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे। गेले काही दिवस खेड तालुक्यात दिवसा प्रचंड उकाडा वाढल्याची स्थिती निर्माण झाली आहे। दररोज पाऊस पडेल अशी अपेक्षा असताना पाऊस मात्र गुंगारा देत आहे। अखेर शनिवारी 8 जून 2024 रोजी सायंकाळी 8च्या सुमारास पावसाने तालुक्यातील काही भागात मध्यम ते तुरळक हजेरी लावली। श्री क्षेत्र भीमाशंकरला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असून या ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीत भाविकांना अडकून पडावं लागत आहे। खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरला दर्शनासाठी देशभरातील विविध राज्यासह महाराष्ट्रातून देखील भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होत असताना भाविक वाहने रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने जागा मिळेल तशी आडवी तिडवी लावत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। पोलीस यंत्रणा नसल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेने शहरातील नागरिकांसाठी ओला आणि सुका कचरा विलगीकरणासह जनजागृती करण्यासाठी वासुदेवांची मदत घेतली आहे। मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या शहरातून कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या घंटागाडीबरोबरच वासुदेव आपल्या चढ्या आवाजात स्वच्छतेचा संदेश देऊन जनजागृती करत आहेत। पहाटेच्या वेळी हरिनामाच्या घोषात वासुदेवाची आरोळी आता चौकासह गल्लीबोळातून घुमताना दिसत आहे। या अभिनव उपक्रमाचे महिलांमधून स्वागत केले जात आहे।
पुणे नाशिक महामार्गावर शनिवारी 8 जून 2024 रोजी पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला। खेड तालुक्यातील चांडोली या ठिकाणी महावितरणचा 19वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी बाईक रॅली, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महावितरणचे राजेंद्र पवार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। सुप्रसिद्ध रील स्टार PVS मामा उर्फ विलास सांडभोळ यांनी सदर कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेत महावितरणचा कारभार अधिक लोकाभिमुख करण्याची मागणी केली आहे। सांडभोळ मामा स्वतः ही रील तयार करत आहे, पाहू शकता। चाकण MIDC मधील भांबोली तालुका खेड्यातील हॉटेलमध्ये शिरून हॉटेल चालकावर लोखंडी गज आणि दांडक्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींचा अद्याप काहीच थांगपत्ता लागलेला नाही। पोलिसांनी या भागातील काही CCTV तपासले असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र यातील आरोपींना शोधून तात्काळ अटक करून पुढील काळात असे हल्ले करून आरोपी पसार होणार नाही त्याची दक्षता घेण्याची मागणी होत आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन सुद्धा पाण्याची तीव्र टंचाई या भागातील बहुतांश गावात जाणवत आहे। केंद्र शासनाने राबवलेल्या जलजीवन योजना केवळ ठेकेदार आणि राजकारणी मंडळींचे पोट भरण्यासाठी राबवण्यात आल्याने अयशस्वी ठरल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे। पण हापशाला सुद्धा पाणी नाहीये। दिवसभर हांडे रांगेत लावून सुद्धा त्यांना हापशाला पाणी मिळत नाही। आज या महिलांनी काय करायचंय? पुढील बंधारे झाल्याशिवाय पाणी मिळणार नाही आम्हाला। आज वयस्कर महिला इथं आहेत, त्यांनी पाणी कुठून आणायचं? आज त्या एकट्या राहतात। ह्या आजींना सुद्धा घरी न असून सुद्धा या पाणी मिळत नाही यांनी कुठे जायचं? इथं धवली गाव घरोघर नळ आहेत, पण पाणी काही नाही। आम्हाला बंधारा झाला पाहिजे तरच आम्हाला पाणी भेटेल। 2-2, 3-3 तास हांडे घेऊन नळावर बसते, हालून पाणी नाही। घरोघरी नळ आहेत पण पाणीच नाही। पाणी नाही, घरोघर नळ दिलं तुम्ही पण आम्हाला पाणी नाही। आम्हाला प्यायला पाणी। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 जून 2024 रोजी कांद्याची 750 क्विंटल आवक होऊन कांद्याला 2000 ते 2800 रुपये भाव मिळाला। दरम्यान चाकणला बटाट्याची चाकण मार्केटमध्ये बटाट्याची आवक वाढली असून बटाट्याच्या भावात देखील मोठी वाढ झाली आहे। बटाट्याची 1300 क्विंटल आवक होऊन 2000 ते 2700 रुपये भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले। क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शिल्पांचे चाकणला भव्य स्वागत। चाकणमध्ये उभारण्यात येत असलेल्या महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे शनिवारी दिनांक 8 जून 2024 रोजी चाकणमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले। सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी या भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला। चाकण शहरातून माणिक चौक ते मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारापर्यंत या शिल्पांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। पारंपरिक वेश परिधान करून आबालवृद्ध यात सहभागी झाले होते। पुतळा समिती ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डाच्या प्रवेशद्वारावर महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्प उभारले जाणार आहेत। तयार झालेली ही भव्य शिल्प शनिवारी चाकणमध्ये आणण्यात आली असून संपूर्ण शहरातून या शिल्पांची मिरवणूक काढण्यात आली। लवकरच या पुतळ्यांचे अनावरण करण्यात येणार आहे। दरम्यान शहरातून ढोल ताशांच्या निनादात काढण्यात आलेल्या मिरवणुकीत महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। संपूर्ण चाकण शहरात आनंदी व उत्साही वातावरण पाहावयास मिळाले। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपण ट्रस्ट स्थापन केलेलं आहे चाकण येथे आणि त्या ट्रस्टच्या वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची भव्य शोभायात्रा या ठिकाणी आपण काढलेली आहे। बऱ्याच बंधू भगिनींच्या मनामध्ये अशी शंका आली असेल की आजच पुतळे बसवले जाणार आहेत किंवा काय, परंतु आपल्या नगरीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचं आगमन होत असताना त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे असा चाकणच्या ग्रामस्थांनी आणि ट्रस्टने निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाला अनुसरून आज आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे। अनावरणाचा कार्यक्रम शिल्प स्थापन करण्याचा कार्यक्रम हा नंतर होणार आहे। त्यावेळेस आपण पुन्हा एकदा गावकऱ्यांची मीटिंग घेणार आहोत आणि सर्वांच्या संमतीने कोणाला आणायचं
म्हणजे राजकीय नेते आणायचे, सामाजिक नेते आणायचे किंवा धार्मिक नेते आणायचे हे त्यावेळेस आपण ठरवणार आहोत. त्यावेळेस आपण ते ठरवणार आहोत आणि सर्वसंमतीने आपण अनावरणाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम करणार आहोत. आज आपण प्रवेशाचा जो कार्यक्रम केला, ये तो एक झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी सकाळ धरून आलेला आहात. त्याबद्दल मी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ट्रस्ट चाकणच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार मानतो. विशेषतः महिला भगिनींनी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सकाळ धरून भजन कार्यक्रम केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी दोन तीन ठिकाणी रिंगणाचा कार्यक्रम केलेला आहे. महिला भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो, कारण सावित्रीबाईचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यामध्ये आता विशेष सगळ्या महिला भगिनींची नावं घेणं योग्य ठरेल, परंतु एक नाव घेतलं तर दुसरी जर राहील म्हणून मी कोणाची नावं घेत नाही. त्याचप्रमाणे ढोल पथक, ताशा पथक आणि ज्या वेगवेगळ्या लोकांनी आज देणग्या जाहीर केलेल्या आहेत त्यांनाही मी ट्रस्टच्या वतीने धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की अनावरणाचा कार्यक्रम नंतर होणार आहे. या ठिकाणी आज पुतळे स्थापित जरी होत असले तरी त्याचं काम अजून 2 महिने बाकी आहे. या ठिकाणी दगडकाम जे चालू आहे ते दगडकाम करण्यासाठी पुतळे बसवणं अत्यंत जरुरीचं होतं, म्हणून आज आपण त्यांच्या प्रवेशाचं भव्य असं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात. आपल्या आयुष्यातील एका अनमोल क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार झालात, त्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि पाण्याची आणि अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांना त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. त्यामध्ये महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं या ठिकाणी स्वागत उत्सव समारंभ पार पडला आणि खऱ्या अर्थानं उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच एवढ्या भव्य अशा या ठिकाणी मूर्ती आपण या ठिकाणी प्रतिष्ठापना करत असताना आज चाकण शहरामध्ये जल्लोषात स्वागत झालं. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्व नागरिकांनी, महिला भगिनींनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि आज माणिक चौक ते मार्केट यार्डपर्यंत हा सर्व मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि येत्या काही दिवसातच देशाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे धार्मिक व्यक्ती या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर या ठिकाणी संपन्न होईल. अशा प्रकारचा हा कार्यक्रम पुढच्या काळात होणार आहे. तरी या निमित्तानं मी सर्व नागरिकांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो. अतिशय चांगला असा कार्यक्रम पार पडला. ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचं आगमन आज चाकण शहरामध्ये झालेलं आहे. ट्रस्टने हाती घेतलेलं काम आज पूर्ण होत असताना सर्वांना बरोबर घेऊन सर्व विचारांचे, सर्व जाती धर्माचे, सर्व समावेशक पद्धतीनं आजपर्यंत हे काम पूर्ण करण्यात आलं. सर्वांच्या सहकार्यानं आज हे काम पूर्ण होत असताना पुतळ्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आगामी येत्या काळामध्ये लवकरच 2-3 दिवसामध्ये सर्व पक्षीय, सर्व गटातटाच्या सर्व मंडळींना एकत्र बसून घेऊन त्या ठिकाणी अनावरणाच्या कार्यक्रमाचं नियोजन सर्वांच्या साक्षीनं त्या ठिकाणी सर्वांच्या विचारांनी करण्यात येईल आणि लवकरच अनावरणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात येईल. ट्रस्टच्या वतीनं उपस्थित या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम होत असताना आज जो काय कार्यक्रम झालेला आहे तो मिरवणुकीचा कार्यक्रम झालेला आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या या संपूर्ण भागामध्ये हे पहिले देवस्थान असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे पूर्णाकृती पुतळे हे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. धन्यवाद. आज महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं चाकणमध्ये आगमन करीत असताना आम्ही सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ माणिक चौकामधून या पुतळ्याची मिरवणूक फुलांनी आणि रांगोळ्यांनी पायघड्या घालून सर्व ग्रामस्थ चाकणमधील व सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित मध्ये जास्त करून महिला वेशभूषा करून या ठिकाणी सामील झाले आणि माणिक चौक, नगर परिषद, महात्मा फुले चौक, हायस्कूल शाळा आणि मार्केटमध्ये या ठिकाणी मिरवणूक आणून या ठिकाणी त्याची सांगता केलेली आहे. यामध्ये सर्वांनी सहकार्य केल्यामुळं हे महात्मा फुले आणि सावित्री फुले यांचे पुतळे या ठिकाणी स्थानपन्न करीत आहोत. आणि यानंतर सभापतींनी सांगितल्याप्रमाणे पुढील कार्यक्रम नियोजित कोनशिलेचा या ठिकाणी स्थापन होईल. या अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी स्थापन होईल याची सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी. खरं तर आज चाकणकरांचा आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या चाकण शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे, तर ते पुतळे आपल्या चाकण शहरात आले, त्याचं स्वागत या ट्रस्टच्या वतीने करण्यात आलं आणि अतिशय आनंद म्हणजे आणि सर्वांना धन्यवाद यासाठी द्यायचे की या ट्रस्टचे अध्यक्ष विनायकजी घुमटकर असतील, राम गोरे असतील, अनिकेत केदारे असतील, यांच्या सर्वच मंडळींनी चाकण शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्याचबरोबर सर्व पक्षीय निपक्षपातीपणे या सर्व मिरवणूक अतिशय आनंदात काढली आणि या मिरवणुकीला चाकणकरांच्या वतीनं मी सदिच्छा आणि शुभेच्छा देतो। यंदा संत ज्ञानेश्वर महाराज 16 आषाढी पायी वारीसाठी 29 जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरातील वारकरी संख्या ठरवण्यासंदर्भात जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी प्रमुख फडकरी, मानकरी, चोपदार, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व आळंदी देवस्थानचे पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक पार पडली। प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी मंदिरात श्रींचे रथापुढील 20 आणि रथामागील 27 यासह अन्य 9 उपदिंड्या अशा एकूण 56 दिंड्यातील प्रत्येकी 90 वारकऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 8 जून 2024 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय होते जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल, फळभाज्या असेल यांची आवकही कमी झालेली आहे आणि भाव मात्र टिकून आहे। काही मालांचे बाजार भाव वाढलेले, उदाहरणार्थ कोबी असेल, कोबी 10 ते 15 रुपये किलो आहे, फुलावर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, वांगे 15 ते 20 रुपये किलो आहे, टमाट्याचे भाव सुद्धा वाढलेले, टमाटे 30 ते 35 रुपये किलो आहे, कारली सुद्धा 45 ते 50 रुपये किलो आहे, गवार 40 ते 45 रुपये किलो आहे, दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे, डांगर भोपळा 15 ते 20 रुपये किलो आहे, शेवगा 50 ते 55 रुपये किलो आहे, मिरची सुद्धा 40 ते 60 रुपये किलो आहे, दोडका सुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे। शिमला मिरचीचे भाव मात्र टिकून आहे, शिमला मिरची 55 ते 60 रुपये किलो आहे। श्रावणी घेवड्याचे भाव आज मात्र वाढलेले आहेत, श्रावणी घेवडा 120 ते 125 रुपये किलो झालेला आहे, वालवर असेल, वालवर सुद्धा 110 रुपये किलो झालेली आहे। त्याचप्रमाणे चवळीचे भाव भडकलेले आहेत, चवळी 35 ते 40 रुपये किलो आहे, तोंडली सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। राजम्याचे भाव तर अतिशय भडकलेले आहेत, राजमा 150 ते 160 रुपये किलो झालेला आहे, पावटा 100 रुपयाच्या दरम्यान किलोला आहे। त्याचप्रमाणे भेंडी सुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे, गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळ्याचे सुद्धा भाव वाढलेले आहेत, घोसाळी सुद्धा 35 ते 40 रुपये किलो झालेले, बीट 10 ते 15 रुपये किलो आहे, काकडी सुद्धा भाव 10 ते 15 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पापडी असेल, पापडी सुद्धा 10 ते 20 रुपये किलो आहे, वाटाण्याचे भाव सुद्धा 90 ते 100 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्याचे सुद्धा मेथीचे भाव थोडे कमी झालेले आहेत, मेथी 15 ते 20 रुपये ला गड्डे आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीरीचे भाव टिकून आहे, कोथिंबीरी 20 ते 25 रुपयाला एक गड्डे आहे। त्याचप्रमाणे शापू असेल, शापू सुद्धा 20 ते 25 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे पालक असेल, पालक सुद्धा 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।